उन्हाळ्याची चावल लागली की मस्त आठवत होतो आपल्याला अगदी कलिंगडचा लालबुंद ज्यूस. पहा किती मस्त पैकी अगदी तयार होतो. मुलांना पण बाहेरचा ज्यूस वगैरे देण्यापेक्षा आपण हा घरी जर बनवला तर एकदम अगदी पौष्टिक वगैरे एकदम मस्त. आणि त्यामध्ये पण आपल्याला आंबट तिखट गोड असे चटपटीत मसाले जर घालून केला ना तर खूप छान मस्त होतो. अगदी मुलं पण खूप आनंदाने पितात आणि एकदम गारेगार. अगदी त्याच्यामध्ये सब्जा जर घातला ना आणि बर्फ घातलं तर एकदमच छान होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मार्केटमधून कलिंगड आणले बघा, असं छान मस्त हिरवं हिरवंगार असं पाहूनच आणायचं आहे. आणि आता आपल्याला हे स्वच्छ धुवून एक एक तास तरी आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे यामधली जी उष्णता असते ती बाहेर निघून जाते. आणि एक तासानंतर मात्र आपल्याला हा मस्त छान अगदी कटिंग करून घ्यायचा आहे. तर मी सुरुवातीला आता स्वच्छ धुवून घेते आहे आणि एक तास मी असा पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे. त्यामुळे काय होईल की यामधली उष्णता आहे ती निघून जाणार आहे. आता इथे मी कलिंगडला कट करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आता मस्त किती छान अगदी लाल लाल झालेला आहे. तर मी अर्धा कलिंगडचा ज्यूस ऑलरेडी काढून घेतलेला आहे, तर अर्धा याचा मी काढून दाखवणार आहे. तर यामध्ये मी आता याला सुरीने जे आहे ते कट करून घेणार आहे. पहा असे पीसेस कट करून घ्यायचे आहे मध्ये मध्ये. आणि नंतर आपल्याला हे चमच्याने काढून घ्यायचे आहे. इथे तुमच्याकडे जर अगदी ज्युसर असेल तर ज्युसरने पण काढू शकता, पण माझ्याकडे तर आता हँड मिक्सीज आहे तर मी त्यांनीच काढून घेणार आहे. त्यामध्ये असं आहे की बिया देखील वेगळ्या निघतात आणि वेस्टेज पण वेगळं निघतं, त्यामुळे मला असं बिया वेगळ्या काढून घ्यायची गरज पडत नाही. तर आता हे सगळे पीसेस करून झालेले आहे. तर आता इथे मी ह्या ज्युसरमध्ये जे आहे हँडमेड ज्युसर जो आहे त्याने मी आता हे काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमच्याकडे पण असू शकेल. आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून हे सगळे पीसेस घालून घ्यायचे आहे व अशा प्रकारे वरतून प्रेशर देऊन आपल्याला हे ज्यूस काढून घ्यायचं आहे, म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि इझिली निघतो, अजिबात त्याला जास्त ताकद पण लावावी लागत नाही. माझ्याकडे फार पूर्वीपासून आहे, अगदी 4-5 वर्ष नक्कीच झाले असेल. पहा आणि ह्या ग्लासमध्ये हा ज्यूस निघतो आणि जे वेस्टेज आहे ते साईडला निघून जातं. त्यामधल्या बिया ज्या आहेत त्या देखील निघून जातात आणि आपला हा प्युअर ज्यूस तयार होतो. तुम्ही पाहू शकता. आता पुन्हा मी यामध्ये थोडं थोडं असंच करून टाकणार आहे आणि वरतून प्रेशर देत पहा आणि साईडला त्याला फिरवायला देखील आहे व अशा प्रकारे सगळा ज्यूस मी काढून घेणार आहे. पहा सुंदर अगदी प्युअर ज्यूस आपला हा निघून तयार आहे, पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला काही मसाले देखील घालून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला सर्व करायला घेऊया. तर इथे मी ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये बर्फ टाकून घेतलेला आहे मी सुरुवातीला. त्यानंतर इथे मी सब्जा भिजत घालून घेतलेला होता बघा 10 ते 15 मिनिटं आधी, तो पण छान भिजलेला आहे. तो 2 चमचे यामध्ये घालायचा आहे. सब्जा आजकाल सगळीकडे म्हणजे इझिली मिळतो मार्केटमध्ये, तर तो नक्की घाला, कारण तो खूप छान लागतो आणि छान असतो, आपल्या शरीराला थंडावा निर्माण करतो. त्यामुळे आता यामध्ये मी वरतून बर्फ टाकल्यानंतर चाट मसाला घालून घेतलेला आहे. थोडीशी मी मिरपूड घातलेली आहे, अगदी थोडासा तिखटपणा येण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी थोडंसं काळं मीठ देखील घालून घेतलेलं आहे. तुम्हाला याच्यात लिंबू घालायचं तर लिंबाचा रस देखील घालू शकता, पुदिन्याचे पानं देखील घालू शकता, पण मी ते घातलेलं नाहीये. आणि त्यावरून आता आपल्याला हे कलिंगडचं ज्यूस जे आहे पहा किती सुंदर दिसतंय ना, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. असं मस्त थंड थंड आणि गारेगार आपला हा ज्यूस तयार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. बघा आपले हे ज्यूस तयार आहे. असं जर तुम्ही मुलांना दिलं तर बाहेरचा ज्यूस मुलं मागणारच नाही आणि हा पौष्टिक देखील आहे.